नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण आरोग्य विभाग भरती 2026 लॅब असिस्टंट आणि LSO पदासाठी जाहिरात कधी येणार आहे, किती पदे असणार आहेत आणि कोणत्या महिन्यात जाहिरात येणार आहे, हे आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर चला पाहूया। तर पहा काय म्हणलेलं आहे, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक, लॅबोरेटरी असिस्टंट आणि प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणजेच काय लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर LSO या अत्यंत महत्त्वाच्या पदाची मेगा भरती होणार आहे, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा आता जाहिरात कधी येणार आहे, एक्सेप्टेड मंथ काय असणार आहे, बघा अपेक्षित महिना जो आहे तो आरोग्य विभागाची मुख्य मेगा भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्याची अधिकृत सविस्तर जाहिरात कधी येणार आहे, जूनच्या 2026च्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये हे ऍडव्हर्टाइज येणार आहे। त्यानंतर बघा सद्यस्थितीत आरोग्य विभाग आणि NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काही जिल्ह्यांमध्ये कंत्राटी व तातडीच्या जागांची भरती प्रक्रिया काय झालेली आहे, सुरू झालेली आहे। बघा आता एकूण किती पदं असणार आहेत, आरोग्य विभागामार्फत साधारण 8000 पेक्षा जास्त जागांसाठी काय असणार आहे, भव्य मेगा भरती असणार आहे। ग्रुप C आणि D नियोजित आहे। तसंच बघा एकूण मेगा भरतीमध्ये लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर म्हणजेच काय LSO आणि लॅब असिस्टंट या दोन्ही पदासाठी मिळून अंदाजे किती आहे, 296 प्लस जागा रिक्त असण्याची प्राथमिक माहिती आपल्या समोर येत आहे। तर बघा आता पात्रता आणि परीक्षा पद्धत काय असणार आहे, म्हणजे एलिजिबिलिटी आणि सिलेक्शन मध्ये बघूया। तर यामध्ये बघा लॅब असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यक किमान 12वी सायन्स उत्तीर्ण असणे किंवा संबंधित पदवी का डिप्लोमा असणे आवश्यक आहे। तसेच बघा LSO प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी याच्यामध्ये मुख्यत्वे BSc केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी आणि बायोलॉजी या 3 गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत कोर्सेस। सोबत काय असणार आहे, DMLT म्हणजेच काय डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा BSc इन MLI पदवी असणे काय असणे आवश्यक आहे। तर बघा त्यानंतर परीक्षाची पद्धत असणार आहे, ही परीक्षा कोण घेणार आहे, TCS किंवा IBPS कंपनी मार्फत होणार आहे। त्यासाठी CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच ऑनलाईन स्वरूपात घेतली जाईल। यामध्ये काय 60% प्रश्न काय असणार आहेत, सामान्य ज्ञान, मराठी तसेच इंग्रजी, गणित 40% प्रश्न प्रयोगशाळा विषयाशी संबंधित असणार आहेत। तांत्रिक बघा टेक्निकल घटकावर आधारित असतील। सल्ला अधिकृत आणि अंतिम तारखासाठी काय करायचे, उमेदवारांनी नियमितपणे महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाची अधिकृत वेबसाईट काय करायचं आपल्याला नेहमी चेक करत राहायचंय। तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।